तुमचा विश्वास बसेल का? मी जर म्हटलं हा केक मी दही, अंडे, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर काहीही न वापरता बनवलाय, तरी सुद्धा इतका सुंदर, जाळीदार, अगदी मुलांनाच काय मोठ्यांना देखील आवडेल इतका भारी चवीचा, तोही पौष्टिक. हा केक खाल्ल्यानंतर तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये लोह, कॅल्शियम मिळेल. तर मग बनवताय ना हा भारी असा केक. त्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये. तर मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत, रोज त्यांना काही ना काही खायला पाहिजे. तर एकदा तरी हा असा पौष्टिक केक मुलांना खाऊ घाला. कसा करायचा आहे चला तर बघूया. तर पाहिलंत ना किती सुंदर जाळीदार आपला हा केक तयार झालाय, अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये. अजिबात ओव्हनची देखील गरज नाहीये. गॅसवर करणार आहोत, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर अगदी कमी मेहनतीमध्ये केक करण्यासाठी इथे आपल्याला मिक्सरचा वापर करायचा आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे. गूळ इथे कुटून घेतलाय. अर्धी वाटी तेल किंवा तूप घालायचंय पातळ करून. तर इथे मी तूप वापरलंय. त्याचबरोबर अर्धी वाटी दूध घालायचं आहे आणि आता हे मिक्सरला चांगलं असं स्मूथ बॅटर होईपर्यंत फिरवून घ्यायचं. अगदी कमी मेहनतीमध्ये 1 मिनिटामध्ये हे काम आपलं झालेलं आहे. अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालं, की यामध्ये आपला महत्त्वाचा इन्ग्रीडियंट म्हणजे नाचणीचं पीठ 1 वाटी टाकायचं आहे. अर्धी वाटी रवा घालायचा आहे, जाड बारीक असेल तरी चालेल. 2 चमचे कोको पावडर किंवा चॉकलेट घालू शकता. चिमूटभर मीठ घालायचं आहे. व्हॅनिला किंवा चॉकलेट इसेन्स इथे तुम्ही टाकू शकता. नसेल तर 2-3 वेलची घातल्या तरी चालेल. आणि परत थोडंसं दूध घालून आता हे परत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय. अशा पद्धतीचं दाटसर बॅटर आपलं झालं पाहिजे. तर मिक्सर असल्यावर कशाला विस्करच्या सहाय्याने हात दुखवायचे. अगदी झटकीपट 5 मिनिटाच्या आत आपलं हे मस्त बॅटर तयार झालं. आता स्पॅच्युलाच्या सहाय्याने हे बॅटर जे आहे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण रवा घातलाय ना, तर तो चांगला भिजला पाहिजे, नरम झाला पाहिजे. यासाठी हे बॅटर 10 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत इथे गॅसवर आपल्याला केक बेक करण्यासाठी तयारी करून घ्यायची आहे. तर एका पातेल्यामध्ये मीठ घातलंय आणि एक स्टँड ठेवलंय. गॅस सुरू करायचा. गॅसची फ्लेम अगदी मध्यम आचेवर करून 10 मिनिटं ते प्रीहीट करून घेऊया. इथे माझ्याकडे मस्त असं हे स्लायसर आहे छोटूसं आणि यामध्ये मी काजू बदाम मस्त बारीक बारीक चॉप करून घेतलेत किंवा स्लाइस करून घेतलेत. तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक मी नक्की देईल. आता केक बेक करण्यासाठी एक छोटंसं पातेलं घेतलंय. त्याला तेल लावून घ्यायचंय आणि तळाशी आपल्याला इको बेकचा इथे मी पेपर लावलाय. तुम्ही बटर पेपर वगैरे लावू शकता, जेणेकरून केक अगदी सहजरित्या निघून येतो. आता ही सर्व बाकीची कामे करेपर्यंत इथे 10 मिनिटं झालेत. तर आता 10 मिनिटानंतर बॅटर इथे थोडंसं घट्ट झालंय, कारण रवा जे आहे पाणी शोषून घेतो. त्यामुळे इथे परत 2 चमचे दूध घातलंय. असं करत मला 1 वाटी आणि वरती 2 चमचे दूध लागलेलं आहे. आता जे चॉप करून घेतलेले काजू बदाम आहे, थोडेसे यामध्ये घातलेले आहेत आणि एकदा व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घेऊया. अगदी रिबन कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर झालं पाहिजे. थोडंसं असं पातळसर बॅटर असलं, की केक छान असा शिजतो, फुगतो. त्याचबरोबर त्याला छान जाळी देखील पडते. अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार करून झाल्यावर इथे आपल्याला 1 इनोचं पॅकेट वापरायचं आहे. तुमच्याकडे निळ्या रंगाचं असेल तरी चालेल. म्हणजे 1 चमचा इनो घालायचा आहे आणि त्यावर चमचाभर लिंबाचा रस घालायचा आहे. म्हणजे इनो ॲक्टिव्हेट होतो. इथे आपण दही वापरलेलं नाही आहे, अंडे वापरलेले नाही आहेत. पण अशा पद्धतीने इनो आणि लिंबाचा वापर करून आपण मस्त असा जाळीदार केक झटकीपट करू शकतो. तर मग दही नाही आहे, अंडे नाही आहे, मग मी केक कसा करू? असं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. लिंबू असेल, इनो असेल तरी देखील तुमचं काम होऊन जाईल. आता हे मस्त झटकीपट फेटून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने. ही इनो घातल्यानंतरची प्रोसेस थोडी फास्ट करायची, जेणेकरून मग आपला केक छान फुगायला मदत मिळते. त्यामुळे अगदी झटकीपट आता हे बॅटर जे आहे, मी त्या केक टिनमध्ये किंवा पातेल्यामध्ये टाकून घेतलंय. थोडंसं टॅप केलंय. त्यानंतर यावर सुकामेवा घालून घेत आहे. तुमच्याकडे मस्त चॉकलेट असेल तर चॉकलेटचे तुकडे करून किंवा क्रश करून चॉकलेट देखील तुम्ही यावर घालू शकता. माझ्याकडे नव्हतं म्हणून आपलं काजू बदाम घातलेले आहेत. आता झटकीपट हा केक आपल्याला बेक करायला ठेवायचा आहे. त्याआधी मी जे स्टँड ठेवलं होतं त्यापेक्षा पातेलं छोटं होतं. त्यामुळे वरती परत एक प्लेट लावलेली आहे आणि त्यावर आता हे केकचं भांडं ठेवलंय.
वरती एक झाकण ठेवायचे आणि या झाकणावर परत एक मोठा कटोरा मी ठेवलाय, जेणेकरून वाफ बाहेर गेली नाही पाहिजे आणि मस्त आपला केक छान फुगला पाहिजे आणि मस्त जाळीदार झाला पाहिजे. बरोबर 35 मिनिटानंतर आपला हा केक तयार झालाय. सुरुवातीला 2 मिनिटं गॅसची फ्लेम मोठी, त्यानंतर अगदी मंद आचेवर 35 मिनिटात आपला केक मस्त असा बेक झालाय. सुरीच्या साहाय्याने इथे चेक करून बघते आहे, तर अजिबात सुरी ओली नाहीये, मस्त क्लीन निघालेली आहे. तर आता हा केक जो आहे बाहेर काढला, थोडा थंड होऊ दिला. त्यानंतर सुरीच्या साहाय्याने कडा मोकळ्या करून केक काढून घेऊया. आहे ना अगदी सोपी प्रोसेस. अगदी बेकरीतूनच दरवेळेस केक आणला पाहिजे असं अजिबात नाहीये. आपण देखील अगदी झटकीपट अर्ध्या तासाच्या आत हा केक बनवू शकतो आणि अगदी पौष्टिक आहे. नाचणीचं पीठ वापरल्यामुळे अगदी पौष्टिक, लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात मुलांना मिळतं. यातून मुलांना काय नाचणीची भाकरी करून दिली तर ते खाणार नाहीत, पण अशा पद्धतीचा हा केक अगदी केल्या केल्या 5 मिनिटात संपला. इतका भारी चवीचा झाला होता. बघा ना किती छान फुगला आहे. रंगही सुरेख आलेला आहे. त्याचबरोबर अजिबात तळाला देखील जळालेला नाहीये, लागला नाहीये. तर असा हा सुंदर पौष्टिक नाचणीचा केक आज आपण बनवलेला आहे. चवीला खूपच अप्रतिम असा तयार होतो. अगदी मऊ झालाय, जाळीदार झालेला आहे. तर आता केक म्हटल्यावर घरात लहान मुलांनाच तो कट करायला दिला पाहिजे. त्यामुळे माझ्या छोट्या मुलीने कट केलेला आहे आणि बघू शकता किती सुंदर जाळीदार झालाय. तिला पण खूप आवडला. अगदी आमच्या 2 मुलींनी 5 मिनिटामध्ये केक संपवलेला आहे. तर तुम्ही देखील मुलांसाठी बनवा आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला खरंच आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आता इथे मी इनो वापरला, त्याऐवजी तुम्ही अगदी 1 चमचा बेकिंग पावडर आणि त्यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा देखील वापरू शकता. दही देखील वापरू शकता, अंडे देखील वापरू शकता. पण जर नसेल तर अगदी दूध वापरून तुम्ही हा केक बनवू शकता. चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला खरंच आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.